एकीकडे इराण इस्रायलच्या युद्धाचा भडका उडालेला आहे, तर दुसरीकडे गेल्या 6 ते 7 दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. अफगाणिस्तान आक्रमकपणे पाकिस्तानच्या हल्ल्यांचं उत्तर देत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले जात आहेत. बघूया. आज अचानक इराण इस्रायल युद्धाचा भडका उडालेला असताना त्यापूर्वीच अफगाणिस्तान पाकिस्तान युद्धानं टोक गाठलंय. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. पण हा काही अचानक उद्भवलेला संघर्ष नाहीये, तर बऱ्याच दिवसांपासून धुमसत असलेल्या गोष्टी यामागे आहेत. वास्तविक तालिबाननं जेव्हा अफगाणिस्तान काबीज केला तेव्हा पाकसोबत त्यांचे सौहार्दाचे संबंध होते, पण अफगाणिस्तानचं देश म्हणून पाकिस्तानसोबत कधीही पटलं नाहीये. त्यामुळे ही मैत्री सुद्धा औट घटकेची ठरली. अफगाणिस्तान जगभरातले दहशतवादी गोळा करत असल्याचा आरोप पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून सीमेवरून वाद सुरू आहे. पाककडून निर्वासित अफगाण्यांना परत पाठवण्याची मोहीम ते म्हणजे पाकिस्तान हवाई हल्ले करते आहे, हेलिकॉप्टरच्या मदतीने, गनशिपच्या मदतीने, याच्याशिवाय मिसाईल्सच्या मदतीने, ड्रोन्सच्या मदतीने त्यांची जमिनीवरती येऊन लढण्याची क्षमता नाही आहे. मात्र अफगाणिस्तान जे आहे ते पाकिस्तानच्या ज्या सैन्याच्या चौक्या आहेत सीमेवरती त्याच्यावरती हल्ले करत आहे. टक्के सैन्य हे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा जो पाकिस्तानचे प्रांत आहेत तिथे दहशतवादी विरोधी अभियानात गुंतलेला आहे. तर म्हणजे पाकिस्तानला सध्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, हिंसाचार वाढलेला आहे, नागरिकांचं नुकसान होतं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी सध्याच पहिले खराब अवस्थेमध्ये होती ती अजून खराब झालेली आहे. परंतु यामुळे पाकिस्तानला विजय मिळेल का? तालिबान किंवा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांचं नुकसान होईल का? तर सध्या तरी ही शक्यता कमी दिसते आहे, कारण हे जे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आहेत हे खूप चांगले लढवय्ये आहेत आणि डोंगराळ भागामध्ये कसं लढायचं, स्वतःचं रक्षण कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. युद्ध फार काळ चालणार नाही हे सध्या तरी दिसतंय, कारण पुन्हा एकदा युद्धविरामावर चर्चा होऊ शकते. कारण पाकिस्तान आर्थिक संकटात जातो. देशाची स्थितीही फार काही बरी नाही.
तर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अनेक गोष्टींची टंचाई आहे. त्यामुळं दोन्ही देशांना हे युद्ध परवडणारं नाही. त्यामुळं लवकरच युद्ध थांबवण्याच्या दिशेने प्रयत्न होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.